करायला बसला सोहम याचा पुढचा चेंडू निशांत याच्यासाठी एक धाव. एका धावेने संघाची धाव संख्या वाढते 3. पुन्हा एकदा ऋतिक. सोहम याचा पुढचा चेंडू ऋतिक साठी पाहूया. हा मात्र सुरेख चेंडू. एक धाव मिळते आणि या एका धावेने संघाची धाव संख्या वाढते 4 धावा. शांत आणि संयमी क्रिकेट. पुढचा चेंडू सोहम याचा ऋतिक याला आणि आता मात्र 2 धाव मिळतात. 2 धावेने संघाची धाव संख्या वाढते बिनबाद 6. सोहम याचा पुढचा चेंडू ऋतिक साठी एक धाव मिळते. सोहम याचा पुढचा चेंडू निशांत साठी. आता मात्र एक धाव. एका धावेने संघाची धाव संख्या वाढते. धाव संख्या होते 8. एका षटकानंतर संघाची धाव संख्या होते ती बिनबाद 8. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतं सर्वेश. त्याचा सामना करेल निशांत. सर्वेश सामना करतील निशांत. पाहूया कशा प्रकारे समाचार घेतात. नो चेंडू. नो +1. 2 धावा. धावांनी संघाची धाव संख्या वाढते 10. बिनगडी बाद 10. सर्वेश याचा पुढचा चेंडू निशांत साठी पाहूया. एक धाव. या एका धावेने संघाची धाव संख्या वाढते 11. सर्वेशाचा पुढचा चेंडू ऋतिक साठी पुन्हा एकदा एक धाव जाहीर क्षेत्रात. या एका धावेने संघाची धाव संख्या वाढते 12. बिनगडी बाद 12. आणि आता मात्र वाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव. या एका धावेने संघाची धाव संख्या होते 13. बिनगडी बाद 13. पुढचा चेंडू सर्वेशाचा ऋतिक साठी पुन्हा एकदा जाहीर क्षेत्रात एक धाव. या एका धावेने संघाची धाव संख्या वाढते 14. बिनगडी बाद 14. पुढचा चेंडू सर्वेशाचा आणि आता मात्र 2 चेंडू. पुन्हा एकदा एक धाव. या एका धावेने संघाची धाव संख्या होते 15. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जाहीर क्षेत्राकडे एक धाव. या एका धावेने संघाची धाव संख्या होते 16. बिनगडी बाद 16. पुढचा चेंडू सर्वेशाचा पुन्हा एकदा सिंगल धाव. या एका धावेने संघाची धाव संख्या होते ती 17. बिनगडी बाद 17. पुढचा चेंडू. आता मात्र वाईट चेंडू. एका धावेची भर पडते. एका धावेने संघाची धाव संख्या होते ती 18. पुढचा चेंडू सर्वेशाचा ऋतिक याला पुन्हा एकदा वाईट चेंडू. अतिशय खराब गोलंदाजी पाहायला मिळते ती सर्वेशाची आपल्याला. पुढचा चेंडू सर्वेशाचा. आता मात्र सुंदर चेंडूला टोंडू. एक धाव.
एका धावेने संघाची धावसंख्या होते 20. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या होती ती 20. शेवटचं षटक असणार आहे. फलंदाजांनी नोंद घ्यायचंय. शेवटचं षटक असणार आहे. बॉलर नेम मिथुन. संघाकडून पहिलं आणि वैयक्तिक पहिलं, संघाकडून तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन ते मिथुन. सुंदर चेंडू, 1 धाव. एका धावेने संघाची धावसंख्या होते 21. बिनगडी बाद 21. मिथुन याचा पुढचा चेंडू निशांतसाठी. पाहूया कशा प्रकारे समाचार घेतात. पुन्हा एकदा सुरेख फटका. 1 धाव. एका धावेने संघाची धावसंख्या होते 22. मिथुन याचा पुढचा चेंडू ऋतिकसाठी. पाहूया ऋतिक कशा प्रकारे समाचार घेतात. जाहीर क्षेत्राकडे 1 धाव. या एका धावेने संघाची धावसंख्या होते 23. बिनगडी बाद 23. मिथुन याचा पुढचा चेंडू ऋतिकसाठी. पुन्हा एकदा सुरेख फटका. आणि आता मात्र पहिला धक्का लागतोय तो बकासूर 11 दाभोळ संघाला. त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो दुर्गेश. संघाची धावसंख्या होती 24. माफ करा. तेवीस झालंय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा 1 धाव. संघाची धावसंख्या होते 25. पुन्हा एकदा सुरेख फटका. आणि धावबादच्या रूपात एक धक्का बसतो तो दाभोळ संघाला. शेवटचा चेंडू. संघाची धावसंख्या किती? 25. 1 धाव. संघाची धावसंख्या होते ती 26. आणि सावर्डे बुरुंडी संघाला 70 प्रशांत. पाहूया लाडघरच्या ऐतिहासिक मैदानामध्ये कोणती कामगिरी करतोय प्रशांत. दोन्ही संघासाठी महत्वाचा सामना असणार आहे. प्रशांत पहिला चेंडू. आणि आता मात्र एका धावेने सावर्डे बुरुंडी संघाचं खातं उघडतोय. प्रशांत त्याचा पुढचा चेंडू आवेसाठी. बघा कशा प्रकारे समाचार घेतात. जाहीर क्षेत्राकडे 1 धाव. एका धावेने संघाची धावसंख्या होते 2. प्रशांत त्याचा पुढचा चेंडू आवेसाठी. पुन्हा एकदा जाहीर क्षेत्राकडे 1 धाव. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते 3. गुरु मोरे वरती बघायचं नाहीये. बॉल पडू शकतो. प्रशांत त्याचा पुढचा चेंडू अभिसाठी. आणि आता मात्र निशांत पाटील. उत्कृष्ट यष्टिरक्षक निशांत पाटील यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला धक्का बसतो तो सावर्डे बुरुंडी संघाला. त्याची जागा घेण्यासाठी येतो तो प्रतीक. दोन धावा मिळतात आणि ह्या 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. 1 गडी बाद 5. शेवटचा बॉल. प्रशांत त्याचा शेवटचा चेंडू.
सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आपल्याला. एका षटकानंतर संघाची धावसंख्या होते 5. एका गाडीच्या मोबदल्यात 5. संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो दुर्गेश. प्रतीक दुर्गेश पाहूया. प्रतीक आता मात्र जाहीर क्षेत्राकडे एक धाव आणि एका धावेने संघाची धावसंख्या होते 6. एक गडी बाद 6. दुर्गेश याचा पुढचा चेंडू प्रत्येकसाठी पाहूया कशा प्रकारे समाचार घेतात. पुन्हा एकदा आता मात्र सुरेख फटका 4 धावा मिळतात आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते 10. एका गडीच्या मोबदल्यात 10. कच्चा क्षेत्ररक्षण म्हणता येईल आपल्याला. दुर्गेश पुढचा चेंडू प्रत्येकसाठी पाहूया कशा प्रकारे समाचार घेतात. आणि आता मात्र एक मोठा धक्का बसतो होतो विरोधी संघाला प्रत्येकाच्या रूपात, ज्याने मागच्या चेंडूवरती एक सुंदर चौकार लावला होता. त्याची जागा घेण्यासाठी येतो होतो वेदांत. वेदांत दुर्गेश यांचा पुढचा चेंडू वेदांत साठी. आता मात्र सर्वात चेंडू आणि आता मात्र दुसरा एक धक्का बसतो होतो सावरदे विरुद्ध संघाला. प्रशांत याने जो थ्रो केलाय खूप छान. एक गडी बाद संघाची धावसंख्या होती 6. पुढचा चेंडू दुर्गेश याचा. आता मात्र सुरेख फलंदाजी सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळत होतं आपल्याला रुद्र याच्याकडून. आणखी एक धक्का बसतो होतो सावरदे विरुद्ध संघाला. संघाची धावसंख्या होती ती 11. 4 गड्यांच्या मोबदल्यात वेदांत. त्याची जागा सांभाळण्यासाठी दुर्गेश याचा पुढचा चेंडू सहजसाठी पाहूया कशा प्रकारे समाचार घेतात. आणि आता मात्र जाहीर क्षेत्रात एक धाव आणि ह्या एका धावेने संघाची धावसंख्या वाढते 12. शेवटचा चेंडू शिल्लक. आता मात्र पुन्हा एकदा एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते 14. तिसऱ्याने वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत होतं ऋतिक याचा सामना करतील मिथून. पाहूया कशा प्रकारे समाचार घेतात ऋतिक यांचा. ऋतिक याचा पहिला चेंडू आणि आता मात्र एक धाव जाहीर क्षेत्रात एक धाव. एका धावेने संघाची धावसंख्या होते 14. ऋतिक याचा पुढचा चेंडू मिथून साठी. पाहूया कशा प्रकारे समाचार घेतात ऋतिक याचा पुढचा चेंडू मिथून साठी. आणि आता मात्र सुरेख फटका क्षेत्ररक्षण परिमल तोरणकर याच्याकडून पाहायला मिळतोय. ताबळ खाडीपट्ट्यातला एक नावा दिला आणि आता मात्र आणखी एक धक्का बसतोय. आणखी एक धक्का बसतो सावरदे विरुद्ध संघाला.
ऋतिक याचा पुढचा चेंडू सन्मान याच्यासाठी. आता मात्र जाहीर क्षेत्राकडे एक धाव. एका धावाने संघाची धावसंख्या वाढते 15. 5 गड्यांची बाद 15. ऋतिक याचा पुढचा चेंडू सन्मानसाठी आणि आता मात्र एक धाव. एका धावाने संघाची धावसंख्या वाढतोय आणि आता मात्र विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. तसेच पराभूत संघाला देखील पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.